देव आहे ना बदलता येतो, बदलतात लोक. ज्ञानोबांनी फार सुंदर लिहिले ज्ञानेश्वरीमध्ये, बदलतात. सोमवारी वेगळा देव, मंगळवारी, नागपंचमीला. आणि अशा लोकांना काय म्हणले माहिती ज्ञानोबारायांनी? वेश्या म्हणले, वेश्या. अवघे न गावद्वारी आहे, जे एका देवाची जे उपासना करत नाहीत ते वेश्या आहे. गावातले सगळे पुरुष मेले तरी वेश्येचं कुंकू जात, त्याला आयो म्हणजे सौभाग्यवती म्हणतात. एक असेल तर ती विधवा होईल ना. गणपती आठवतो का नवरात्रात? 15 दिवसाचा फरक आहे ना दोघांमध्ये. भाद्रपदच्या पहिल्या आठवड्यात गणपती. आमच्या मुलांना भाषा कळते लवकर, माझा प्रॉब्लेम होतो कधी कधी. आणि भाद्रपद संपला की नवरात्र आली 15 दिवसानंतर. जी लोक गणपतीची उपासना करत होते ती पुन्हा कुठं करतायत? नवरात्रामध्ये. माऊली असं म्हणत नाही की तुम्ही गणपतीची उपासना करू नका किंवा देवीची करू नका. एक निष्ठ राहा. सनातन धर्मामध्ये एका देवाची रूप आहेत, अनेक देव नाही आपल्यामध्ये. हे सगळे भ्रामकल्पना आहे तुमच्या लोकांची. देव अनेक नाही. मला सांगा, एक पुरुष आहेत, एक जण त्याला मामा म्हणतो, दुसरी बाई त्याला दादा म्हणते, तिसरी बाई त्याला मुलगा समजते, मुलगा असतो, बाप त्याला पोरगा म्हणतो. माणूस बदललं का नातं बदललंय? तसं या जगामध्ये भगवान श्री ज्ञानोबा सांगतात 13व्या अध्यायामध्ये, एकच शक्ती आहे. ती शक्ती जेव्हा जगाला उत्पन्न करते तेव्हा त्या शक्तीला ब्रह्मदेव असं नाव आहे. तीच शक्ती जेव्हा सांभाळ करते तेव्हा त्याला विष्णू म्हणतात. आणि तीच शक्ती जेव्हा नाश करते त्याला रुद्र म्हणतात. शक्ती एक आहेत, नाव 3 आहेत. कधीतरी असं ऐकलंय का की एखादं बेल घेऊन तो विष्णूकडे गेलाय? बोला ना. आपणच म्हणतो विष्णूला चालत नाही. आमचा एक बुवा होता, फार उपाशी होता महाराज. माझ्या बरोबर बऱ्याच वेळा असे प्रसंग येतात, बाहेर जेवत नसल्यामुळे. तर आला आपलं बाबा बरोबर, मजा असेल. ते बाबा वेगळे असतात, मर्यादित राहणं असतं. मग गेला एका ठिकाणी जेवायला, त्याला नेमकं त्याला आवडता पदार्थ आला, गाजर का हलवा. आणि मी जेवायला बसणार नव्हतो. मग त्याने एक सुरुवातीला थोडं वाढला, जसं नैवेद्य असतो ना, असं थोडं थोडं वाढलं. त्याला तो इतका गाजरचा हलवा आवडला, माझ्या लक्षात आलं ते. मी म्हणलं, बाई, श्री संत सद्गुरू वामन भाऊच्या जन्मभूमीमध्ये सुवर्ण महोत्सवी सप्ताह आहे आणि योग असा आलाय की पुण्यतिथी इकडेच आहे काय असा भ्रम व्हायला लागलाय मला. भगवानगडाच्या गादीचे अनेक ठिकाणी स्वागत होतात, पण भाऊच्या जन्मभूमीने जे आज स्वागत केलेत ते महाराष्ट्रात मात्र अभूतपूर्व आहे. मी एवढे जेसीबी आहे ना कुठं बघितलेच नाही. तुम्ही जे लावले जेसीबी फुलं टाकायला, आणि अनेक वेळा सांगितले तरी पण पुन्हा सांगतो, भगवान गडाच्या गादीचं स्वागत आहे, व्यक्तीचं स्वागत नाही आहे. त्यांची गादी आहे. कोणताही मोठा माणूस मुख्यमंत्री पदावरून किंवा प्रधानमंत्री पदावरून जर तो बाजूला झाला की त्याचं सगळं वैभव जातं, आणि त्याच्यावर जो दुसरा येणार आहे त्याला ते वैभव प्राप्त होतं. म्हणून गादीचं वैभव आहेत, गादीचं महात्म्य आहेत. आणि हा सप्ताह जो प्रारंभ केलेला आहे, श्री संत निगमानंदजी महाराज जे पूर्व काळामध्ये संन्यासी होते आणि निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी ब्रह्मानंदजी होते, त्यांनी त्यांना दीक्षित केलेलं होतं. त्यांनी हे नाव दिलं होतं स्वामी निगमानंदजी महाराज. आणि वामन भाऊनी तो संन्यास झालेला जो कपडा होता तो काढायला लावला त्याने.
पुन्हा धोतर घालायला लावलं. भाऊ म्हणले द्या सोडून, काय कशाला ते लाल कपडे घालतात. काढले आणि पुन्हा त्यांना धोतर घालायला लावलं निगमानंद महाराजांना. आम्ही उलट केलं, जे धोत्रातले होते त्यांना संन्याशी केलं. मोठा वाद झाला त्याच्यावर. मला विचारलं असं का केलं. म्हणलं बाबा 1000 कोटीचा प्रश्न आहे. लोक पैसे मिळवण्याकरता व्यापारी होतात, पण आमची मुलं संन्यासी झालीत. पण वारकरी संप्रदायात जर राहायचं असेल तर भाऊनी एक मर्यादा टाकून दिलेली आहे की संप्रदायामध्ये महाराष्ट्रामध्ये हा ड्रेस आहे, फेटा बांधला पाहिजे, कीर्तनामध्ये ड्रेस असा असला पाहिजे. आणि मग ते पुन्हा त्यांच्या गुरुजीकडे गेले नाहीत. मी एवढं का सांगतो, माझे जे गुरुजी आहेत महामंडलेश्वर स्वामी काशिकानंद गिरीजी महाराज न्यायाचार्य, त्यांच्यामुळं मला न्यायाचार्य पदवी मिळाली. ते स्वामीजी आणि निगमानंद महाराजांचे गुरुजी हे मित्र होते आणि मित्र असल्यामुळं मला यातली बारकाव्याने माहिती आहेत. विठाल थोडा आवाज वाढव जरा. आणि हा एक संयोग आहे, संयोग आहेत. संप्रदायामध्ये आलेले आहात आणि मग त्यांनी जे काही काम केलं स्वामीजींनी ते मोठं काम केलं. पण संन्यास घेतल्यानंतर सुद्धा भाऊचं ऐकावं लागतं हे मात्र निगमानंदजींनी सगळ्या समाजाला सांगितलं. तुम्ही कुठल्याही पंथामध्ये गेलेले असाल, कुठे गेलेले असाल, ऐकावं लागतं तुम्हाला. ही एक शिस्त दिलेली आहे. आणि जवळच नगद नारायण महाराज जे आहेत, 250 वर्षापूर्वीचा गड आहे बरं का. मी कालच पुण्यतिथीच्या कीर्तनामध्ये सांगितलं, नारायणगड हे भगवान बाबांचं गुरुस्थान आहे. जिथं पूर्वीचं नाव आबा होतं, नारायणगडाने त्यांना भगवान बनवलं. एवढा मोठा गड आहे. म्हणून गुरुस्थान आहे, 250 वर्षाचं स्थान आहे. आणि कधी एक लक्षात ठेवा सगळ्या लोकांनी, काही घटना वर्तमान काळामध्ये तत्कालीन घडत असतात, त्याचं महत्व फक्त तत्कालीन असतं, फार महत्व नसतं त्याचं. गुरुवर्य भीमसिंग महाराजांच्या काळात काही घटना घडल्या तर त्यांच्या काळातल्या घटना आहेत, त्यातला दोष भगवान बाबाला देता येत नाही. माझ्या काळामध्ये काही घटना घडल्या म्हणून भगवानगडाचा द्वेष नाही करता येत, कारण की ती गादी भगवान बाबांची आहेत. बसणारा जो व्यक्ती आहे तो त्या काळामध्ये काही उन्ह होतं, काही घटना. आणि थोडस काय होतं या भागामध्ये मी बघितलं की असं ब्रॉड माइंड नाही आहेत, विशाल माइंड नाही आहेत. अभंगाचं विश्लेषण करत असताना काही शब्द जे असतात ना ते रेडीमेड एखाद्या माणसाला बसतात. एखाद्याला वाटतं की मी नाव घेतलं. मी कीर्तनात कोण एवढं सामान्य माणसाचे नाव घेत नाहीत बरं का कीर्तनामध्ये. माझे कुठलेही कीर्तन ऐका तुम्ही, कीर्तनात नाव येण्याकरता माणूस पुण्यवान लागतो. कुठल्याही व्यक्तीचं, बरबटलेल्या व्यक्तीचं नाव घेऊन वाणी कशाला अपवित्र करायची. ते लोकांना ना असं सवय आहे अशी, काय कोणाला बोलला काय बोलला. अशा लोकांनी कीर्तनच ऐकू नये, भाषण ऐकलेलं बरं. कीर्तन त्यांचा विषयच नाही. तुकोबारायांच्या अभंगाचं विश्लेषण आहे, ज्ञानोबारायांच्या ओवीचं विश्लेषण आहे. तिथं जिवंत माणसाचं काय काम आहे, त्या पदाला गेलेल्या माणसाचं काय काम आहे. आणखीन पुढं कीर्तन जरा व्यवस्थित ऐका. मोठं असणं वेगळं, मोठं मानणं वेगळं. अर्थ कळाला का तुम्हाला. जे निसर्गतः मोठे आहे ना त्यांना सिद्ध करायची गरज नाही की मी मोठा आहे म्हणून. पण जे मोठे नाहीत ना त्यांना बाहेरून चमकावं लागतं. जे रेस्टॉरंट चांगले आहेत ना ते नाही सजले तरी गर्दी असते, पण ग्राहकाला खुश करण्याकरता काही काही हॉटेलचं इंटिरियर मोठं असतं, स्वागत मोठं असतं, पदार्थाला चव नसते. नाही कळालं. खूप चांगले कपडे एखाद्या स्त्रीने घातले, दागिने घातले म्हणजे काही भाजी चांगली होत असते का. ज्ञानोबा म्हणतात तिचं नाव आहे बरं का स्वतंत्र, सुगरण. सगळ्या बाया स्वयंपाक करतात, सुगरण कमी असतात. सगळेच परमार्थ करतात, भाऊ आणि बाबा कमी असतात.
सगळेच परमार्थ करतात. सगळ्यांच्या ज्या अभंगावर भाऊनी कीर्तन केलं, बाबांनी केलं, त्या अभंगावर सगळेच महाराज कीर्तन करतात. काही काही तर असे शहाणे ते बाबासारखं राहायचा प्रयत्न करतात. त्यांची उंची कमी असते, ताकद नसते अंगामध्ये, तरी गुडघ्या इतकी शेरवानी घालतात. पण दुर्भाग्य माझ्या पुढे येतात. नाही कळालं तुम्हाला? काही विनाकारण भाऊ सारखं समजतात. भाऊ जसं बोलतात, भाऊ जसं हे करतात, अशीच चुकीची कल्पना. मी सगळ्या समाजाला सांगतो बरं का, भाऊ शाप देतात याचा प्रचार करू नका. येणारा काळ खतरनाक आहे. संत संसार उद्ध्वस्त करत नसतात. शाप देणाऱ्याला कधी संत समजू नका. दुसऱ्याचं वाटोळ होईल असा माणूस कधी संत नसतो. भाऊनी केलं काय? भाऊ हे महिन्याचे वारकरी होते. त्यांचा ड्रेस अत्यंत साधा होता. फेटा अगदी साधं बांधायचे. आता हे थोडस नंतरच्या लोकांनी थोडा फरक करत 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 गेले, तो सोडून द्या. पण सगळ्यांनी भाऊला पाहिलेले आहेत. वेश साधा आहे म्हणून आतून साधे असा अर्थ नाही. अत्यंत श्रीमंत माणसं सुद्धा मार्केटमध्ये चालताना साध्या पद्धतीने चालतात. पैसा प्रदर्शन करण्याची गरज नाही. आणि जी माणसं कमी पैसेवाले असतात त्यांना आतमध्ये हर्ट झालेलं असतं, दुखलेलं असतं, म्हणून ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. जी विद्वान नाहीयेत मार्केटमध्ये आले की ते बोलून दाखवतात. श्रीमंत नाहीयेत, 4-5 अंगठ्या घालतील हातामध्ये, इकडे 4-5 तिकडे 4. कुठं अर्धा तोळा घालून फिरतोस तू? नाही का? सोनं घातलं म्हणून तू सोन्याचा आहे असा अर्थ नाही त्याचा. ज्यांचे आम्ही शिष्य आहोत, जयाची द्वारी सोन्याचा, तू कुठं बोटात घालून फिरायला लागला? तू नाही, त्यांची बरोबरी करताय. पुन्हा सांगतो तुम्हाला, भगवंत जेव्हा व्यक्ती तयार करतात ना, ती एकटीच असते. शिवाजी महाराजांची कॉपी नाही होऊ शकत. पिक्चर मध्ये तुम्ही तसा ड्रेस करू शकता, नकली दाढी, जिरे टोप सगळं घालू शकता. आतलं आणणार कुठून? नाही कळालं? ज्ञानोबाच्या दृष्टात इतका सुंदर आहे महाराज. काय करावे? चित्री व फळ, डुप्लिकेट फळं ठेवलेली तर जुन्या काळामध्ये असायचे शोकेस मध्ये. ते फळ काय, फळ दिसायला फार सुंदर आहेत, आत शेण. मराठी कळली का ज्ञानोबा? आत दुर्गंधीनं भरलेला माणूस आहे आणि वर तो सजलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. ही ज्ञानोबांची भाषा आहे. सजू नका, आतलं अंतःकरण भरलेलं पाहिजे, आतलं अंतःकरण तृप्त पाहिजेत, आत समाधान पाहिजेत. नाही कळालं? आत समाधान पाहिजे. आणि ते समाधान संतांच्या सानिध्यातच मिळतं. मला सांगा, एखादा संत आहे, प्रधानमंत्री गेले त्या संतांच्या सानिध्यात, कोण कोणाच्या पाया पडणार? बोला ना. राजकारणी पाया पडणार संतांच्या. मोठं कोण झालं? मराठी एवढी सोपी काय? देशाचे सर्वोच्च नेते आले आणि संताजवळ आले, कोणाच्या पाया पडतात? ते संताच्या पाया पडतात का संत त्यांच्या पाया पडतो? ते संताच्या. मोठं कोण आहे? त्याला काय घाबरताय तुम्ही? आहेत ना भाऊ, मोठेच आहेत, बाबा मोठेच आहेत, घाबरता काय त्याला? मराठी नाही कळली अजून, पूर्ण ऐकून मग टाळ्या वाजवा. संत मोठेच आहेत, पण मोठं होण्यासाठी राजकारणाचा आश्रय घेऊ नका. गादीची इज्जत कमी होते, इब्रत जाते. ते तुम्ही कधीच मोठे होऊ शकत नाही. ज्ञानोबांची ओवी काय करावे? चित्री व फळ, सोंग सगळे बाहेरून, आत शेण, आत ज्ञान नाही. आणि ते ज्ञान देणारे संत असतात. आणि ते जेव्हा आत भरभरून देतात तेव्हा तृप्ती चेहऱ्यावर येते. एकदम साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, सगळ्या बाया समोर बसलेल्या आहेत. फार अवघड कीर्तन केलं तर माझं अवघड व्हायचं. मुलगा आहे ना जन्माला आलेला, तो काही बोलत नाहीये, चेहऱ्यावरून कळतं पोचतो का नाही. मराठी कळते का?
चेहऱ्यावरून कळतं पोचला त्याला वेगळा शब्द आहे, त्याला म्हणतात बाळस. बाळस बाळस शब्दाचा अर्थ आहे भरभरून खायला मिळालेले, तृप्त येतो. आईच्या दुधानं तो तृप्त आहे आणि आईच्या दुधामुळे त्याला बाळस आलेले आहेत. जेव्हा तो पितो मग शांत होतो, मग झोपतो, मग प्रसन्न असतो. हे स्टेप्स आहेत बरं का, मी झटक्यात बोलून गेलोय. पहिल्यांदा तो पितो, नंतर शांत होतो, नंतर त्याला बाळसं येतं. कोण आणि बाळसं आलेलं पोरग आहे ना, कोणालाही चांगलं वाटतं, कोणी त्याला घेण्याचा प्रयत्न करतं, खुललेलं असतं. तसं संताने जर तुम्हाला रस दिला तर तुम्ही तृप्त होता, शांत होता, तुम्हाला बाळसं येतं. तिसऱ्या चरणामध्ये सांगतात गौरली हे काय अभंग घेतलेला आहे बरं का आज. नीट आहे का? डौरली हे काया म्हणजे शरीर, बाळसा आलं शरीराला, शरीर हृष्टपुष्ट झालं. कशामुळं? कृपेच्या ओ रसे, रस शब्द आहे तिथं, रस. नाही कळालं तुम्हाला? जीवन रसिक असलं पाहिजे हो. असं दहाव्यासारखा चेहरा फालतू टेन्शन. मला तरी टेन्शनवाले लोक आल्यानंतर मला टेन्शन येतं, आणि ते टेन्शन याचं असतं की यांना कधी घालवता येईल. म्हणून माझ्याकडे येणाऱ्याचे काही कोड वर्ड आहेत. मी जरा माझ्या पोराकडे पाहिलं किंवा याच्याकडे पाहिलं की त्यानं कळतं की मला काय म्हणायचंय, लगेच ते जवळ येतात. चला आपण जेवण करून येऊ. जेवण हा उद्देश नसतो, हाकलणं हा उद्देश असतो. जेवण सगळ्यासाठीच आहे, स्वतंत्र निमंत्रण द्यायची काय गरज आहे गडावर. पण ते जेव्हा म्हणतात ना चला जेवायला, त्याचा अर्थ वेगळा असतो. भगवान बाबाचा एक कोड वर्ड होता, ज्या गावात विना नाही, नीट आहे का, पखवाज नाहीत, तिथं जर बाबा गेले की बाबा म्हणायचे माझं माहेर आहे. आणि मुलगी माहेरला आली की काम करत नाही. म्हणून मी आता कीर्तन करणार नाही. खरं आहे का ते? जे गाव म्हणतात ना मला बाबा आमच्या गावाला माहेर म्हणतात, त्याचा अर्थ मलाच माहिती आहे की कीर्तन करण्याच्या लायकीचे नाहीयेत. विठाला विठाला. पुन्हा सांगतो तुम्हाला, पुढं तुमचं जीवन आहे खूप बारकाव आहे बरं का. कधीही जीवनामध्ये इतरांचा विचार करू नका. पुन्हा सांगतो, न जातीचा विचार करू नका, न समाजाचा विचार करू नका. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फक्त संत आणि देव मदत करतात. तिसरा सक्का भाऊ मदत करत नाहीत. काय विचार करतात तुम्ही? एका उदरातून जन्माला आलेले पक्के वैरी असतात. समाज हा फार लांबचा विषय महाराज, कुठे घेऊन बसलात तुम्ही त्याला. ज्ञानोबांचा शब्द फार सुंदर आहे, आपुली आपण. तुमच्या जीवनातला तास कोणाला द्यायचा आहे हे ठरवा. पैसे दिलेले परवडतात, तास दिलेला परत येत नाही. म्हणून ज्याला मोठं व्हायचं, जे कलेक्टर झाले त्यांचं जीवन वाचा लायब्ररीमध्ये. आणि पुस्तकं हे जिवंत माणसं आहेत. नीट ऐका, पुस्तकं मृत नाही आहेत. जर तुम्हाला 400 वर्षापूर्वीच्या माणसाला भेटायचं असेल, लायब्ररीतून पुस्तक काढा, त्या पुस्तकात जे बोललं जातं तो माणूस आहे. इतकं सोप. आज माऊली काय बोलतात हे ज्ञानेश्वरीतून आपल्याला समजतं. जगद्गुरु तुकोबराय काय बोलतात हे अभंगातून आपल्याला समजतं. एवढं सोपं नाही. आणि त्या अभंगाच्या संगतीमध्ये काळ घालवणं
म्हणजे संत संगतीने काळ जाणे. आणि संत संगतीमध्ये जर काळ गेला तुमच्या जीवनाचा उद्धार होतो, तुम्हाला आनंद मिळतो. मला सांगा भगवान बाबा संत कसे झाले? संतांच्या सानिध्यामध्ये. भाऊ संतांच्या सानिध्यामध्ये संत झाले. तुम्ही मी तर म्हणेल बोलतोच आता, काही टेन्शन नका घेऊ. रस्त्याने चालत असताना मी अनेक वेळा आमच्या ड्रायव्हरला सांगितले, समोरून चुकीचे येतात ना, तरुण पोरं असतात, वेगावर नियंत्रण नसतं, वेग आवडतो, कामाचा असेल क्रोधाचा असेल, नसतं ना कंट्रोल, तरुणपणा आहे ना तो. माझा प्रश्न असा नाही, तू गाडी 80च्या ऐवजी 160 चालव, पण समोरच्याला अडचणीत नको आणू. मराठी कळाली का? समोरच्याला तू जा ना तुझ्या पद्धतीनं, पण तो वेगाने जातो, ऍक्सिडेंट झाल्यानंतर ज्याच्या बरोबर होतो ती माणसं, सज्जन माणसं अडचणीमध्ये येतात. चूक समोरच्याची आहे, वेगावर नियंत्रण नव्हतं आणि दुःख त्या गाडीतल्या माणसाला झालं, म्हणून याला संगत म्हणतात. मला निगमानंदजी महाराजांचं आठवत आहे, 40च्या पुढे गाडीत चालवून देत नव्हते, बसलेले बस पुढे चालवायची. ड्रायव्हरनी जर विचारलं ना, महाराज जायचंय, गाडी माझी आहे, नियंत्रण माझे, तू चालवायची तिचे पुढे. बरोबर आहे का? ते पण पथ्य पाळलेलं चांगले आहेत का? माझा मुद्दा आहे, आयुष्य ना उद्ध्वस्त करू नका. तरुण पण एक सुगंध आहे, इकडं तिकडं घालवू नका, हातपाय तोडून घेऊ नका. तसाच परमार्थातला प्रकार आहे, नको त्याला संत म्हणून स्वतःला गुलाम करू नका. विठ्ठला कोणालाही संत म्हणतात. पुढचा टप्पा आहे का बरं का? अजून काय मला एक सांगा, मुलं होत नाही, व्यापारामध्ये धन मिळत नाहीत, संन्यासाकडे जायला पाहिजे का? खरं मनातून सांगा बरं तुम्ही. म्हणजे सगळं करता आलं तर तो संन्यासी झाला असता का? किती अंधश्रद्धा असाव्या, तिला लिमिट आहे ना. बाबामुळं पोरं झाली, नाही कळालं अजून. बाबा टेन्शन मध्ये गेल. कुठं काय मागायचं कळलं पाहिजे ना. आता सध्या सीजन सुरू झालाय, तिकीट मिळावं म्हणून लोक गडावर येतात. बाबा आशीर्वाद द्या, निवडणुकीचा काळ आहे, तिकीट मिळालं पाहिजे. बाबा थोडंच तिकीट वाटतं. कुठं काय मागायचे अक्कल पाहिजे. आई आहे ना तृप्त करणारी आहे, उत्तम जेवण देणारी आहे, तृप्त करणारी. आईकडे प्रेम मागा. संपत्ती कशी कमवायची बापाकडून शिका. विठ्ठला विठ्ठला. हे ठरलेले घर आणि दार हे दोन शब्द आहेत, उलट काढून चालता येत नाहीत, सृष्टीने बनवलेले आहेत. संघर्ष करण्याकरता पुरुषाचं शरीर लागतं. संघर्ष कर. स्त्री करायला लागली ना उद्ध्वस्त होते. स्त्री श्रीमंत होते पण तिला प्रेम नाही मिळत. नीट आहे का काय वड? उद्ध्वस्त होईल. श्रीमंताने लाखो श्रीमंत होईल, प्रेम नाही मिळणार. तिची मर्यादा आहे, ती सोडली तिने. पैशाने काय मिळतं महाराज? मुंबईमध्ये असे हजारो हिरोईन आहेत, हजारो लोक आहेत, सगळ्या घरामध्ये आपलं म्हणणारं कोण नाही. नौकरावर आयुष्य चालतं. नौकर जेवण बनवून देतात तेव्हा श्रीमंताला जेवण मिळतं. इतकं अपंग आयुष्य हे, इतकं पांगळं आयुष्य आहे. कोणीच नाही. मला खेडेगावात सासू सुद्धा आवडतात, भलेही भांडणं करतात पण घर सांभाळतात. आणि त्याचा अर्थ वेगळा. भांडण्याचा उद्देश काय आहे? संसार नीट कर. सासू ही प्रशिक्षक असते, शिक्षक असते. आणि कोणत्याही शिक्षकाचा रागच येतो ना शिकवल्यामुळं. आईला वाटतं आहे 10-20 वर्ष आपल्याकडे, कशाला काम करायचं. ती लाड करून मोठे होते पण बदनाम आईच होते. सासू हुशार असते, ते म्हणते शिकवलं नाही का तुला आईने? कोण बदनाम झालं? आमच्यामध्ये तेच आहे.
जर मुलगा चुकला, कोणाचा आहे रे तू, कळलं का? जर तुमच्या गावामध्ये मुलं शिव्या देत असले, काही त्या मुलाला बोलत नाही, फक्त विचारतं कोणाचं आहे, कोणाचं आहे रे कार्ट, ते याच, हा मग ठीक आहे. शिव्या देणं हे संस्कार आहेत महाराज. विठ्ठल म्हणून प्रेम मिळालं पाहिजे. संताकडे जे नाहीत ते मागून कमीपणा नका आणू. भौतिक पदार्थाला मर्यादा आहेत एक, आणि दुसरा विषय फार महत्वाचा आहे. खूप श्रीमंत झालात तुम्ही, जीवन धोक्यात येईल. श्रीमंत माणसाचं आयुष्य अतिशय घातक असतं बरं का. पैसा आहे त्याच्याकडे, आणि पैशाला मागणारे लोक जास्त आहेत, नातेवाईक आहेत, चोर आहेत, राजकारणी आहेत, पैशावाल्याला शोधत असतात आणि अडचणीत आणतात. पैशामुळे अडचणीत येतात. लक्षात आलं? अति भौतिक पदार्थ. ज्ञानवान माणसाचं सुद्धा तेच आहेत. ज्ञान जास्त झालं, कोणी शिव्या देतं, म्हशीवर बसणारे शिव्या देतात. हे तुला समजतं का साईज काय आहे तुझी, कोणत्या वाहनावर बसलेला आहेस, काय तुझ्या आयुष्यामध्ये. आणि राज्यकर्त्याला, मुख्यमंत्र्याला शिवाय देतो, याला अक्कल नाही. एक फेसबुकवर कमेंट होती, मला तो मुलगा ओळखीचा होता म्हणून मला हे आठवलं सगळं बरं का. मग त्याला मी बोलवलं, काय रे कमेंट का टाकली तू अशी, काय शायनिंग. माझी मराठी नाही कळली. जी लोक मीडियावर राहतात ना, सोशल मीडियावर, उद्ध्वस्त होतात महाराज, उद्ध्वस्त होतात. तरुण पण मीडियाच्या मागे जात आणि तुम्ही केलेल्या कमेंट्स झिरो असतात. मला सांगा, 10 वर्षापूर्वी माझ्यावर कमेंट्स होत्या, काय झालं आज बोला ना. माझं ज्ञान कमी झालं, उलट आकडे वाढल्यामुळे वाकडे झालेत. आपुली आपण करा, लक्ष देऊच नका. शिव्या देणारे कधीही शिव्याच देतात, ज्ञान देणारे ज्ञान देतात, प्रेम देणारे प्रेमच देतात. दुसरं काही चंदन दुर्गंध देऊ शकत नाही, संत अभिशाप देऊ शकत नाही. म्हणून भाऊचं नाव बदनाम करू नका, भाऊचा धाक दाखवू नका, पाप लागेल तुम्हाला. मला सांगा, चिडणं आणि रागवणं लहान माणसाचं काम आहे. मग भाऊ बोलत होते, सुधरावं म्हणून बोलत होते. आई बाप असतात घरामध्ये, आई लाड करत असेल ना तर बाप मारत असतो. दोघही लाड करत असले ना तर पोरग गेलं कामातून. एक मवा असलं पाहिजे भगवान बाबाप्रमाणे, एक भाऊप्रमाणे रागवणार असलं पाहिजे, तर मग समाजाचा गाडा चालतो. दोघही समाजाने कुठं जायचं, मग हे बॅलन्स म्हणतात, एक नियम म्हणतात त्याला. हे 2 नियम चालले पाहिजेत. आणि दोघही जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जाल, संसारातलं मागू नका, कृपेचा आशीर्वाद मागा. इतकी ताकद आहे महाराज कृपेमध्ये. अहो, डाकू रामायणकार होतो, ही संतांची ताकद आहे. किती माणसं मारली असतील त्यांनी, विचार केला का तुम्ही कधीतरी? वाढल्या कोळ्यावर विचार करा बरं का, किती मारले असतील, किती डाके टाकले असतील. गीतेमध्ये शब्द आहे सुदुराचारो, नुसता दुराचारो नाही, सुदुराचारो. त्याला सुद्धा कवी होता येत. आणि हे 5000 वर्षापूर्वीचे शब्द मी गडावर बसल्यानंतर मला अनुभवायला येतात. काय होतं मराठवाड्यामध्ये महाराज? मोगलाई होती, धाक होता, राज्य होतं, आणि धाकधुकी मधलं जीवन होतं. चांगली मुलगी सुद्धा मराठवाड्यामध्ये सुरक्षित नव्हती. ही घोषा पद्धत आहे ना, ही परंपरा आहे. आपल्या घरात जन्माला आलेल्या मुलीनं बाहेर दाखवू नये, याचा अर्थ असा, ती जर सुंदर असेल तर तिच्या जीवनाला धोका आहे, म्हणून ती घोषा पद्धत आहे. की एखाद्या अधिकाऱ्याची नजर पडली, एखाद्या डाकूची नजर पडली, एखाद्याची नजर पडली, ती नजर त्या बाईला घातक आहे.
मराठी कळाली का तुम्हाला? नुसती सौंदर्याची चर्चा होती, चित्तोडच्या महाराणीची चर्चा की अतिशय जगात सुंदर आहे म्हणून. तो माणूस अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीहून आला, सौंदर्य शाप ठरलं म्हणून झाकायचं असतं. पैसा आहे, धन आहे, चांगलपण आहेत, प्रकाशित करू नका, अंतःकरणात ठेवा. आणि जेव्हा संत आपल्याकडे येतात ना, संतच तृप्त करतात, जगात कोणीही तृप्त करू शकत नाहीत. जगद्गुरु तुकोबाराय मूळचे श्रीमंत आहेत. शब्द नीट आहे का? गरीब नाही आहेत, कोणताही संत गरीब नाही आहेत. ज्ञानेश्वर महाराज राजघराण्यामध्ये जन्माला आलेले आहेत. त्यांचे पंजोबा जिथं माझं कीर्तन चालू आहे या मराठवाड्याचे चीफ होते, मोठे होते, आणि युद्धामध्ये मारले गेले. आपल्या शेजारी बीडमध्ये समाधी आहे त्यांची, ज्ञानोबरायांच्या पंजोबाची. युद्ध करणारे होते आणि मराठवाड्याचे प्रमुख पद त्यांच्याकडे होतं आणि देवगिरी राज्य होतं, त्याचे प्रमुख होते. त्या घराण्यात ज्ञानोबरायांचा जन्म आहे. ही जे जेव्हा बोलतात ना तुकोबाराविषयी, रडवतात, ज्ञानोबराविषयी रडवतात, मला फार वाईट वाटतं. दोन काला खाली वाटतं. कुणाबद्दल बोलतोस तू? राजघराण्यात गरिबी येणं वेगळं, गरीब असणं वेगळं. मग हा विषय नीट समजून घ्या. मोठं असणं वेगळं, मोठं मानणं वेगळं. काही काही माणसं नशिबानं मोठं होतात, पण मोठं झाल्यानंतर सुद्धा त्यांचा हलकट पण जात नाही. आणि जे निसर्गतः मोठे आहेत, गरीब झाल्यानंतर सुद्धा ते उदार असतात. मी आज सकाळी बोललो भगवान नगर गोळंजला 60 घरं होते महाराज. काय तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, तुमच्या शेजारी आहेत. काय उदारता आहे. 700 वर्षात जे मंदिर कोणी बांधलं नाही ते मंदिर ऊसतोड कामगार आणि शेतकरी बांधतोय. हे वैशिष्ट्य. विशाल अंतःकरण आहे, विशाल अंतःकरण. या आकडे ऐकून आमचे महाराज लोक हापकले तर कोणामुळं? बोला ना, तुमच्यामुळं. तुम्ही आधार दिलाय, तुम्ही कव्हर केलंय म्हणून भगवानकडे मोठा आहे, तुमच्यामुळं मोठं आहे. शिकलेली लोक मला शिकवतात, बाबा हे असं केलं पाहिजे. ये ना म्हणलंय खरं. एक जण मला म्हणलं नाही आपल्याला, आपण आपल्या गडावर वैद्यकीय आधार पाहिजे, हॉस्पिटल काढू. बोली डॉक्टर होता. बस म्हणलं रोज मी तुला खोली देतो, सुरू कर. नाही नाही, काय तुमचं काम आहे म्हणे, ते देऊ का कानाखाली देऊ. MBBS तो झालाय आणि इंजेक्शन द्यायचं काम माझं आहे का? आणि आम्ही दिलेलं इंजेक्शन सहन होत नाही. संत मृदू सबाह्य नवनीत लोण्यासारखं अंतःकरण असतं संताचं. आईचं रागवणं म्हणजे अंतःकरण कठोर असणं असं नाहीये. आणि ती जेव्हा प्रेम पानं पाजवते मुलगा शांत होतो. आणि ज्या ज्या मुलांनी आपल्या आईला सोडलं ना, ती मुलं श्रीमंत झाली, सुखी नाही झाली. किती मराठी कळते मला नाही माहिती तुम्हाला. श्रीमंत झाली, सत्ताधारी झाली, सुखी नाही झाली. याच्या बाबतीत मोठं उदाहरण देतो. जगात जेवढी मोठी माणसं आहेत त्यांचा इंटरव्ह्यू ऐका तुम्ही. कोण तुमचं दैवत आहे? ते सांगतात आई आम्हाला आवडते. बघा ना तुम्ही, शिवाजी महाराजांचं जेव्हा चरित्र पाहता, आई पुढे झुकत होते. ते आई साहेबाला सलाम करत होते झुकून. कोणापुढं? शिवाजी महाराज. आणि आईचं प्रेम मिळाल्यामुळं त्रिभुवनात नाव झालं शिवाजी महाराजांचं. आईचा आशीर्वाद आहे. आणि मुलगा मोठा झाल्यामुळं जिजाऊचं नाव झालं. मला अजून बोलायचंय जिजाऊचं. आणि या दोघाच्या नावाने पैसे कमवू नका. या दोघाच्या नावाने समाजामध्ये अशांतता करू नका, पाप लागल तुम्हाला. समाज रक्षण केलंय त्यांनी, आणि त्यांच्या नावाने समाजाचं भक्षण करू नका, तेढ निर्माण करू नका. याचं मूळ कारण आहे
उद्धार करणारे संत आहेत, रक्षण करणारे राजकारणी, जर त्यांच्या नावाचा गैरवापर केला, इतकं वाईट होतं महाराज तुम्हाला. कितीतरी तुकोबरायचे अभंग, कितीतरी, एक नाही कितीतरी. नरक शब्दाचा अर्थ मेल्यानंतर जाणं नाही बरं का. या आधुनिक लोकांना अजून नरक माहितीच नाहीयेत. हेच नरकात आहेत, त्यांना काय करणार आहे. अशांतस्य कुत सुखम, भगवंत म्हणतात, जो माणूस अशांत आहे त्याचं नावच नरक आहे. ते ज्ञानेश्वरीमध्ये एक प्रकरण आलेलं आहे. जे पापी लोक आहेत, दुःख निर्माण करणारी लोक आहेत, अशांतता निर्माण करणारी लोक आहेत, हे नरकात कधीच जात नाहीत. मोठे आहेत ना, तुम्हाला माहिती का काही. ज्याचा व्यापार मोठा असतो ना, ती माणसं कधी बँकेत दिसली का तुम्हाला. हे आपल्यासारखी माणसं लाख काढायचे, लाख घालायचे, आलं का वरचा मोदीचा पैसा ते बघायचं. लाईन मोठे माणसं कधीच जात नाहीत, समजून घ्या, कधीच जात नाही बँकेवर. बँक त्यांच्याकडे जाते, त्यांच्या पैशावर बँक श्रीमंत असते, बँक जाते. तसं पापी माणसं नरकात जात नाहीत, नरक स्वतः त्यांच्याकडे राहायला येतो, एवढे मोठे असतात ते. ओवी महाराज ही ओवी आहे, मी फक्त मराठीतून सांगतो. पापे आपुले थावे, जव करती मिळावे, जिताची आघवे येती नरक. जिवंतपणे तो नरकामध्ये पडतो, मेल्यानंतर तर दुखी होईलच, तो जिवंतपणे दुखी असतो. बघा तुम्ही श्रीमंत माणसाचे चेहरे, जसे जसे म्हातारे होतात ना, असे काळवंटात. महाराज मी मगाशी सांगितलं, नकोच नकोच वाटतं. ओसलंय, समाजाचं रक्त ओसलेलं आहे, भ्रष्टाचार केलेले आहेत, भेसळ केलेले आहेत, कणातून बाहेर निघते महाराज. शरीर पुष्ट होत नाहीत. व्हायचं असेल तुम्हाला, संतांचा कृपेचा रस पाहिजे. विठाला विठाला, पानावली म्हणतात त्याला, पानावली. गाई पानावते, आणि तो जो रस असतो ना महाराज, इथला अभंग फार गोड आहे. कृपेच्या ओ रसे, कृपेचा रस मिळाला आणि शरीर पुष्ट झालं. डौरली हे काया शरीर. आणि पुढचा शब्द इतका, नव्हे अनारिसे, मी खोटं बोलत नाही. तुकोबराय म्हणतात, माझा उद्धार झाला कृपेच्या रसामुळे. हा रस जर तुम्हाला परमार्थात नाही मिळाला, तुमचा परमार्थ झिरो आहे, काहीच कामाचा नाही. आणि जर तुम्हाला रस मिळाला ना, उद्धार झाला, आपलं काय काम आहे पहिल्या चरणात सांगतात. हा इथे नमस्कार नाही बरं का. या अभंगामध्ये उत्तीर्णता आहेत. दोन भाकरी त्याच्या खाल्ल्या ना, कधीही आयुष्यात आपल्या वाणीनं त्याची निंदा करू नका, नाही तर खाऊ नका. उपकार करून घ्यायचे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपण अपकार करायचे, त्या माणसाला त्रिभुवनामध्ये सूट नाही महाराज. कृतज्ञ माणूस कधीच जीवनामध्ये मोठा होत नाहीत. कृपेचा रस मिळाला, पुष्टता मिळाली, परमार्थिक बाळसं तुमच्या अंगामध्ये आलं, उद्धार झाला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी ज्ञानोबरांच्या चरणावर लोटांगण घालतो.
एकच संत आहे बरं का पृथ्वीवर, सगळ्या लोकांना संत करणारे. खूप मोठा समाजकार्याचा भाग ज्ञानोबरायांचा आहे. तळागाळातल्या बहुजन समाजाला पृथ्वीवर पहिल्यांदा जर संत केलं असेल तर ते ज्ञानोबरायांनी केलेले आहेत. ज्ञानेश्वरी आहे म्हणून संत संत आहेत. कळते का मराठीत? कोणता ग्रंथ वाचणार ते? कशामुळे संत होणार? जेवढे युपीतले संत आहेत, मध्य प्रदेशमध्ये सगळे अनुभव घेऊन पहा. ज्या तेरा कल्याण हो, हे काही ज्ञान आहे? नाही कळालं? तुम्हाला मी एक चांगला दृष्टांत सांगतो, तुमच्या लक्षात येईल. संपूर्ण भारताचं दैवत भगवान श्रीकृष्ण आहे. भगवान श्रीकृष्ण ज्यांची गीता आहे दैवत आहे. आणि एक पुन्हा लक्षात ठेवा, ज्या ज्या धर्माचे ग्रंथ आहे ते ग्रंथवालेच धर्म टिकलेले आहेत. मगाशी फार मोठं स्वागत केलं मुस्लिमांनी. आपल्या गावात आहे ते मुस्लिम समाज, आणि गडाला तर इतकं, प्रत्येक गावात या भागात जेव्हा वर्गणी होते ना, 4 मुस्लिम कवींना माऊलीसाठी ते वर्गणी देतात, त्यांचे आभार. परवा तुमच्या गावात शेजारी उक्कड पिंपरीला जो आंधळा मुस्लिम आहेत त्यांनी ज्ञानोबारायला वर्गणी दिली. महाराज भगवान कठीण आहेत. आणि काय आहेत याचं कारण संत आहेत. देव आहे ना बदलता येतो, बदलतात लोक. ज्ञानोबाने फार सुंदर लिहिले ज्ञानेश्वरीमध्ये, बदलतात. सोमवारी वेगळा देव, मंगळवारी, नागपंचमीला. आणि तुम्ही असे सज्जन माणसं आहात, कोणत्याच नेत्याला नाराज करत नाहीत. सगळ्याला म्हणता तुम्ही आम्ही तुमचेच आहे. आणि हे 700 वर्षापूर्वी माऊलीने लिहिले बरं का. आणि अशा लोकांना काय म्हणले माहिती ज्ञानोबारायांनी? वेश्या म्हणले, वेश्या. अवघे न गाव द्वारी आहे, जे एका देवाची जे उपासना करत नाहीत ते वेश्या आहे. गावातले सगळे पुरुष मेले तरी वेश्येचं कुंकू जात, त्याला आयो म्हणजे सौभाग्यवती म्हणतात. एक असेल तर ती विधवा होईल ना. अनेक असल्यावर विधवा व्हायचं काय प्रश्न आहे? आणि ज्ञानोबांनी 700 वर्षापूर्वी आपल्याला एक निष्ठता शिकवली. एक निष्ठपणा काय आणि समाधानही तिथे. ओया वाचा 13व्या अध्यायामध्ये, 14 ओम आहे तुझा. नवरात्रात बघा बरं, गणपती आठवतो का नवरात्रात? 15 दिवसाचा फरक आहे ना दोघांमध्ये. भाद्रपदच्या पहिल्या आठवड्यात गणपती. आमच्या मुलांना भाषा कळते लवकर, माझा प्रॉब्लेम होतो कधी कधी. आणि भाद्रपद संपला की नवरात्र आली 15 दिवसानंतर. जी लोक गणपतीची उपासना करत होते ती पुन्हा कुठं करतायत? नवरात्रामध्ये. माऊली असं म्हणत नाही की तुम्ही गणपतीची उपासना करू नका किंवा देवीची करू नका. एक निष्ठ राहा. आणि जाता जाता रहस्य सांगून जातो, सनातन धर्मामध्ये एका देवाची रूप आहेत, अनेक देव नाही आपल्यामध्ये. हे सगळे भ्रामकल्पना आहे तुमच्या लोकांची. देव अनेक नाही. मला सांगा, एक पुरुष आहेत, एक जण त्याला मामा म्हणतो, दुसरी बाई त्याला दादा म्हणते, तिसरी बाई त्याला मुलगा समजते, मुलगा असतो, बाप त्याला पोरगा म्हणतो. माणूस बदललं का नातं बदललंय? तसं या जगामध्ये भगवान श्री ज्ञानोबा सांगतात 13व्या अध्यायामध्ये, एकच शक्ती आहे. ती शक्ती जेव्हा जगाला उत्पन्न करते तेव्हा त्या शक्तीला ब्रह्मदेव असं नाव आहे. तीच शक्ती जेव्हा सांभाळ करते तेव्हा त्याला विष्णू म्हणतात. आणि तीच शक्ती जेव्हा नाश करते त्याला रुद्र म्हणतात. शक्ती एक आहेत, नाव 3 आहेत. विठाला